नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला मस्त अशी छान रेसिपी पाहायची आहे. आपल्या रेसिपीचं नाव आहे व्हाईट सॉस पास्ता. लहान मुलांच्या अगदी आवडीची अशी ही रेसिपी आहे. तर मग चला बघूयात या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पास्ता, बटर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च, मैदा, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला लसूण, ऑरिगेनो, मीठ, चीज. कढईमध्ये पाणी टाकून मी ते गरम करायला ठेवलं आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकतीये आणि थोडंसं तेलही टाकूया आपण, जेणेकरून आपला जो पास्ता आहे तो चिकट होणार नाही. आता ह्याला उकळी येऊ देऊया आपण. पाण्याला उकळी आली आहे, त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊया. पास्ता थोडासा बॉईल करून घेऊया, जास्तही बॉईल करायचं नाहीये. हे पहा, पास्ता बॉईल झालाय आपला. तर आपण तो काढून घेऊ. चाळणीमध्ये काढून घेतेय मी आणि याला थंड पाण्याने धुवून घेतलंय, जेणेकरून गरम पाण्यामध्ये तो अजून बॉईल नाही होणार. पास्ता थंड करायला ठेवला आहे. दुसऱ्या साईडला मी कढई गरम करायला ठेवली आहे. ती गरम झाली आहे, त्यामध्ये मी बटर टाकतीये. आणि आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या बारीक, त्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला. लसूण टाकतेय. लसूण थोडंसं फ्राय होऊ देऊया. लसूण फ्राय झालाय आपला. आता आपण कांदा टाकू. कांदाही थोडासा फ्राय होऊन देऊ. कांदाही फ्राय झालाय. शिमला मिर्च टाकूया. मगाशी मी तुम्हाला शिमला मिर्च सांगायचं विसरली होती. कांदा आणि शिमला मिर्च फ्राय झालेली आहे. जास्त फ्राय करायचं नाही त्याला. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये पुन्हा आपण बटर टाकूया. बटरमध्ये थोडासा मैदा टाकून घेऊ आणि मैदा बटरमध्ये शिजून घेऊया आपण. मैदा बटरमध्ये शिजला गेलाय आपला. त्यामध्ये मी मगाशी बॉईल केलेलं पाणी ठेवलं होतं थोडंसं, ते टाकून घेतेय.
त्यानंतर दूध टाकूया आणि दुधामध्ये मैदा मिक्स करून घेऊ. हे पहा मिक्स झालेला आहे मस्त. तर यामध्ये भाज्या टाकून घेऊ आपण ज्या थोड्याशा फ्राय केल्या होत्या. चिली फ्लेक्स टाकूया. ऑरिगेनो, थोडंसं मीठ, हे सगळं मिक्स झालंय. आपण त्यामध्ये पास्ता टाकून घेऊ. आणि पास्ता यामध्ये मिक्स करून घेऊया चांगला. वरनं चीज टाकतीये किसून ठेवलेलं. आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया. हे पहा तयार आहे आपला व्हाईट सॉस पास्ता, सगळ्यांच्या आवडीचा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा आणि माझ्या रेसिपींना कमेंट करा. थँक्यू.